इतिहासात जरी पाहिलं तर अनेक संघर्षातून काँग्रेस कायम पुढे गेलेली आहे. अनेक चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत. कधी ते कुणीच राहिलं नाही असं वाटत असताना पुन्हा काँग्रेस उभी राहिलेली आहे. मी तक्रार केली ती शिर्डी मतदारसंघांमध्ये. तिथं सुद्धा आमचे उमेदवार होते आणि जवळपास 1 महिना अगोदर आम्ही सांगत होतो की नवे मतदार वाढवले जात आहेत, बाहेरचे मतदार इथं नोंदणी होते आहे. एखादी चूक समजू शकतो, टायपिंग मिस्टेक न झाली, चूक एखादी झाली ती समजू शकतो, परंतु शेकड्यानं जर हजारांना जर असे नावं येत असतील मग ती सिस्टीम चालू ठेवा असं म्हणणं आहे काय? तुम्ही शिर्डीच्या निकालावरती तुम्ही आजही संशय व्यक्त करतात? नाही, आहेच संशय व्यक्त करण्यापेक्षा जी वाढ केली तीच मी दाखवली. मी कुठं काय बाकी केलं? विलासरावजींनी मला शपथ झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये विचारलं, मुख्यमंत्र्याचं झालं होतं माझं झाल्यावर, बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे? मी म्हणलो मला कृषी आणि जलसंधारण पाहिजे. आता काही मंडळी मला असे म्हणत असते की तुम्ही नाही या सभागृहामध्ये, तुम्ही असते बरं झालं असतं, पण दुसरे असे भेटतात का नाही ते बरं आहे. आता कुणी कोणाचं ऐकायला तयार नाही. बाळासाहेब विखेंचा आमचा वाद होता, पण मी बाळासाहेब विखेंवर एक शब्द कधी बोललेलो नाही. सुजय विखेंना तुमचा सल्ला काय राहील? नाही, मी त्या दिवशीच सल्ला दिला तर ठीक आहे, काळजी घेत चालावा, बोलताना काळजी घ्यावी. पण माझ्याच बाबतीत नाही, कोणाच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली. आता कसं आहे, फास्ट कार्यक्रम आहे काही पण फास्ट गाडीचा अपघात होतो असं काही नाही, होतो ना अपघात. विखे आणि थोरात हा वाद नक्की काय आहे? तो विचारसरणीचा आहे की दोन सहकार सम्राटांचा वाद आहे? हे मला जाणून घ्यायचं. आम्ही 4-4दा खुना करून पाहिल्या किती होत्या. म्हणजे एकदा तर 176 आल्यावर पवार साहेब मला म्हणले की बाळासाहेब इतकी येणार नाही जागा, अजून 25 कमी करा. कोणते कमी करायचे? तरी 157च्या खाली आम्ही येत नव्हतो. 2024 साली जर महाविकास आघाडीचं 157चा तुमचा आकडा आला असता, तुम्ही फ्रंट रनर होता? त्या कालखंड तसा होताही खरं आहे की आमच्या लोकसभेला ज्यादा जागा आल्या होत्या, आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या होत्या आणि आम्हाला असं वाटायचं की जे येईल ते आता काँग्रेस जास्तच येईल. त्यामुळं काय जे येईल ती संधी घेण्याची तयारी होती ना. नाही असं कसं म्हणता येईल? नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात साहेब. सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. आज तुम्ही पुण्यामध्ये आहात आणि पुण्यामध्ये आल्यानंतर काँग्रेस एक मोठा जिल्हा, मोठे नेते म्हणून एक ओळखीचा होता. तर याच पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला काही काँग्रेसचे जुने नेत्यांची काही आठवण झाली का? जुने नेते काही व्यासपीठावर आपल्यासोबत दिसले नाही, त्याची काही खंत वाटली का? कारण इतकी मोठी गळती या काँग्रेसला पुण्यात लागलेली आहे. नाही, काँग्रेसला अडचणीचा कालखंड चाललेला आहे हे खरं आहे. संघर्षाचा कालखंड आहे आणि संघर्षातूनच नवनिर्मिती होत असते. कदाचित ही गळती आपल्याला दिसत असेल पान जड झाल्यासारखं, पण त्यानंतर नवं पान फुटत असतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. काही कमी पडणार नाही. नव्या रूपानं पुन्हा काँग्रेस उभी राहिली जायचं. गळती आहे, पानझड आहे की ज्यांना संघर्ष नको आहे, ज्यांना काहीतरी वाचवायचं आहे, ज्यांना कुठेतरी सत्तेचा अपेक्षा आहेत, संघर्षच नको आहे, कुठेतरी सावलीतच राहायचंय, अशी व्यक्तिमत्व असतात आणि ते अशा संघर्षात टिकत नाहीत, ते निघून जातात. ते गेल्यानं काही थांबतं असं समजण्याचं काही कारण नाही. काँग्रेसनं हा अनुभव यापूर्वी सुद्धा अनेक वेळेस घेतलेला आहे, परंतु अशी गळती झाल्यानंतर पुन्हा नवी पालवी येत असते हेही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके सर, हा आत्मविश्वास काँग्रेसला कशाच्या जोरावर? इतिहासाच्या जोरावर आहे हा इतिहास. बरं, इतिहासात जरी पाहिलं तर अनेक संघर्षातून काँग्रेस कायम पुढे गेलेली आहे. अनेक चढउतार त्यांनी पाहिलेले आहेत. कधी ते कुणीच राहिलं नाही असं वाटत असताना पुन्हा काँग्रेस उभी राहिलेली आहे. कारण काँग्रेस ही काही फक्त नेते, ह्या कार्यकर्ते याच्या पलीकडे विचार आहे आणि हा विचार इतका शाश्वत विचार आहे का जो कायम राहणार आहे. म्हणजे विचार म्हणून त्याची ताकद खूप मोठी आहे आणि विचार जो असतो तो शाश्वत असतो. हे काही तात्पुरत्या गोष्टी करता नाही, हे खूप दूरच्या पल्ल्याचा, संपूर्ण देशाचा आणि मानवतेचा, सगळ्या नागरिकांचा आणि अत्यंत समृद्ध भारताचा विचार हा त्यामध्ये असल्यामुळं
तो विचार कधीच जाऊ शकत नाही. ओके. त्याच्यातून आत्मविश्वास येतो. सर, विरोधी पक्षनेते लोकसभेचे विरोधी पक्ष राहुल गांधी वोट चोरीचा मुद्दा मांडत आहे. तर तुमच्याही मतदारसंघामध्ये संगमनेरमध्ये तुम्हाला 2024 साली जो पराभवाचा फटका बसला त्याच्यामध्ये या वोट चोरीचा मुद्दा आहे का? नाही, मी एक म्हणेल की आम्ही जिथं तक्रार केली त्याचंच बोलणं मी चांगलं होईल. हं. मी तक्रार केली होती शिर्डी मतदारसंघांमध्ये. बरं. तिथं सुद्धा आमचे उमेदवार होते आणि जवळपास 1 महिना अगोदर आम्ही सांगत होतो की नवे मतदार वाढवले जात आहेत, बाहेरचे मतदार इथं नोंदणी होते आहे आणि जी म्हणजे नैसर्गिक वाढ तिथली नाहीये, तर ही कृत्रिम रीतीनं ही मतदार वाढ होते आहे. हे आम्ही निदर्शनाला जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रात निवडणूक आयोग यांच्या आणून दिलेलं होतं. आणि हा आकडा छोटा नाहीये. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी जो बाहेरचाही असेल त्याला इथला मतदार करून घ्यायचा. एकाच हॉस्टेलमध्ये किती नाव आले वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. अशा रीतीनं खूप मोठ्या संख्येनं त्या मतदारसंघामध्ये वाढ झालेली होती. आणि हा अनुभव अनेक ठिकाणी असेल हा अनुभव, आणि त्याच्यातून विजयी होण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर हे देशात घडलेल्या गोष्टी आहेत. देशात सुद्धा हे घडतंय. हे केवळ माझ्या मतदारसंघापुरतं म्हणण्याचं काही कारण नाही, पण जिथं तक्रार केली त्याच बोललं पाहिजे मी. बरोबर. तिथं प्रश्न येतो तक्रार का केली नाही. अच्छा. पण ही तक्रार केल्यानंतर तेव्हाच्या निवडणुकीचा अनुभव तुम्हाला काय आला? काही प्रतिसाद नाही, म्हणजे आता उत्तर सुद्धा नाही. किंवा आता लोक म्हणतात की राहुल गांधी यांनी निवडणुकीनंतर मुद्दा उपस्थित करतात, पण तुम्ही तर निवडणुकीच्या आधी मुद्दा अगोदरच उपस्थित केला होता आणि राहुल गांधींचा नंतर उपस्थित केल्याने काही चुकलं असं समजण्याचं काही कारण नाही. हं. एक तर असं आहे की ही मतदार नोंदणी किती काळापर्यंत चालणार, तुम्ही ऑब्जेक्शन कधी घेणार? मतदार नोंदणी 1 दिवस अगोदर मतदानाच्या जर निवडणूक आयोगाचे ओळखपत्र वाटले जात असतील तर तुमची नोंदणी आता काय झालं, ऑनलाईन पद्धतीनं झालेलं आहे. बरोबर. ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करताना काय काय प्रकार झाले, कोणाचे नावं आले, हे आपण पाहिलेले. म्हणजे कदाचित ट्रम्पचं नाव सुद्धा आपल्या मतदार यादीत येऊ शकतं. इतका अनुभव आपण आता ऑनलाईनच्या पद्धतीने घेतला, कारण याला व्हेरिफिकेशन नीट नाही, काही नाही, वाढ करण्यात आली. आणि काही ज्या यंत्रणा आहे त्या पद्धतीनं काम करतात आणि त्यातून हे सगळं घडलेलं आहे. त्यांनी उशिरा म्हणण्यात काय याच्याकरता अर्थ नाही की असं आहे का 6 महिन्यांनी तुम्ही म्हणताय की मतदार वाढ करण्यात आली. हो. मला सांगा की निवडणूक आयोगानं डिजिटल स्वरूपामध्ये त्यांना एक पेन ड्राईव्ह देणं किंवा CD देणं आणि किंवा एक 1 क्लिक तुम्हाला ईमेलनं सगळे मतदार याद्या पाठवता आल्या नसत्या का? त्यांनी एकेका मतदार यादीचे इतके मोठाले गठ्ठे ट्रकलोड पाठवले. याचं कारण काय? जे 1 क्लिक तुम्हाला ईमेलनं सगळं पाठवू शकतो असं असताना हे टाळलं का? कारण त्या पद्धतीनं जर पाठवलं असते तर त्याचं व्हेरिफिकेशन करणं तितकंच सोपं झालं असतं, कारण ते कॉम्प्युटरवर आलं असतं, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पटकन तपासून घ्यायचं. त्याऐवजी निवडणूक आयोगाला बिलकुल आत्मविश्वास नाही. त्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत आणि काही जाणीवपूर्वक केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या उघड्या पडतील या भीतीनं त्यांनी फक्त कागदाचे गठ्ठे पाठवले, ट्रक लोड पाठवला. त्यांनी दाखवलेला 7 फूट उंचीचे 3 गठ्ठे आहेत ते एका मतदारसंघाचे. बरोबर. जर असं असेल तर ते तपासणं किंवा ते मान्य केलं पाहिजे राहुलजींना याच्यासाठी. ते त्या गठ्ठ्यांना घाबरले नाही, त्यांनी ते सगळे तपासून घेतले, त्यातल्या काही गोष्टी शोधल्या आणि त्या दाखवून दिल्या. आपण शितावून भाताची परीक्षा करायची की एक मतदारसंघाचे एवढे गठ्ठे पाठवलं, एवढा घोटाळा निघाला, तेव्हा भारतभर या निवडणूक आयोगानं काय काय केलंय, भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागून त्यांच्या सूचनेनुसार काय काय केलं, ही शंका सगळ्यांच्या मनामध्ये आलीच पाहिजे जो लोकशाही विचाराचा आहे. एक त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा आहे की निवडणूक याद्यांमधला थोडासा घोळ असं समजूया आपण आणि प्रत्यक्ष निकाल याच्यामध्ये इतका संशय व्यक्त करतात की राहुल गांधी त्याच्यामुळे देशामध्ये अराजक माजवायचा त्यांचा प्रयत्न आहे असा देखील आरोप भाजपाकडनं होतो. म्हणजे यांनी काही करावं आणि लोकांनी सहन करावं असंच त्यांचं म्हणणं आहे. एखादी चूक समजू शकतो ग्रॅमॅटिकली झाली, एखादी चूक समजू शकतो टायपिंग मिस्टेकनं झाली, चूक एखादी झाली ती समजू शकतो, परंतु शेकड्यानं जर आणि हजारांना जर असे नावं येत असतील मग ती सिस्टीम चालू ठेवा असं म्हणणं आहे काय? यांनी चालवलेला हे घोटाळ्याचा कार्यक्रम हा पुढे चालूच ठेवा. राहुलजींनी काही बोलू नये, नाही तर अराजकाची भीती दाखवतायत. म्हणजे स्वतःला वाचण्याचा प्रयत्न. अराजक आम्ही म्हणत नाही, लोकांनी जागृत झालं पाहिजे, त्यांच्या लोकशाही करता जागृत झालं पाहिजे, त्यांच्या हक्काकरता जागृत झालं पाहिजे.
तुमचा हक्क आहे, पण ह्या बोगस मतदानांना जर ते त्याचा हक्क हिरावला जात असेल प्रतिनिधी निवडण्याचा, तर त्याचे त्या माणसाने पेटून उठलं पाहिजे, रागवलंच पाहिजे. का रागवू नये? त्यांचा अधिकार नाही का रागवण्याचा? आता हे अराजक होईल, मग होईल हे म्हणणं बरोबर नाही. त्यांनी मान्य केलं पाहिजे की आम्ही चुकलेलो आहोत, हे मान्य केलं पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण झाली देशामध्ये. ओके सर, शिर्डीकडे थोडंसं परत येऊया. तुम्ही शिर्डीच्या निकालावरती तुम्ही आजही संशय व्यक्त करतात? नाही, आहेच. संशय व्यक्त करण्यापेक्षा जी वाढ केली तीच मी दाखवली. मी कुठं काय बाकी हा बोलतोय? मुद्दा राहुल गांधींनी लोकसभेत पण उपस्थित केला. अहो, मी जी वाढ दाखवली ती तपासून घ्यावी, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. निकालापेक्षा ही वाढ आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे उदाहरण आहे. आणि हे सगळ्या देशाला लागू आहे, फक्त तिथे नाहीये, ओके. देशात लागू होतंय. अरे एका बापाला किती मुलं असावात? 50-60? हे कसं काय असं दिसतं? एका मतदारसंघामध्ये लाखानं मतदान वाढवलं, हा अनुभव त्यांनी सांगितलाय. ओके. तुम्ही त्यांना, मला पहिली शंका अशी की त्यांनी डिजिटल यादी का दिली नाही? का दिली नाही? अजून का द्यायला तयार नाही? अजून का म्हणत नाही की तुम्हाला डिजिटल पाहिजे, घ्या देशाची यादी. मागितली त्यांनी, द्या. ओके. का देत नाहीत? याचा अर्थ तुमच्या मनामध्ये कुठेतरी जे आहे ना त्याच्या अपराधपणाची भावना तर स्पष्टपणे दिसते. ओके सर, तुम्ही कृषी मंत्री राज्याचे बराच काळ राहिलेला होता, तर कृषी मंत्री खरोखरीच ओसाडगावची पाटीलकी असते का? तेव्हा आता काय आहे, कृषी मंत्री पद मला आठवतं का मी पाटबंधारे खात्याचा राज्यमंत्री होतो, नंतर कृषी मंत्री झालो 2004ला. विलासरावजींनी मला शपथ झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये विचारलं, मुख्यमंत्र्याचं झालं होतं माझं झाल्यावर, की बाळासाहेब कोणतं खातं पाहिजे? मी म्हणलो मला कृषी आणि जलसंधारण पाहिजे. ते हसायला लागले. तुम्ही मागून घेतलं ते? मी मागून घेतलं. याला कारण आहे की मला कुठेतरी असं वाटत होतं की आपण, मी स्वतः शेतकरी आहे आणि कृषी मंत्रीपद व्हावं ही माझी फार वर्षापूर्वीची इच्छा होती की आपण काहीतरी शेतकऱ्याकरता करण्याकरता. असं नाही, मी 6 वर्ष कृषी मंत्री राहिलो. पवार साहेब हे केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, मी राज्यामध्ये होतो. आणि तो कालखंड विचारा कोणत्याही विद्यापीठाला नाही तर कोणाला, का तो सुवर्ण काळ कोणता कृषी खात्याचा विचारा, ते सांगतील की ते त्यांचा कालखंड हा सगळ्यात चांगला होता. मी आत्मविश्वासानं बोलतोय, कारण मी मनापासून काम करीत होतो. माझ्या वजन होता का आता कृषी मंत्रीपद कोणाला तरी टाकायचं. त्यानंतर किती कृषी मंत्री झाले तुम्ही मोजले काय? 10-12 सहज झाले असेल त्यानंतर. का टिकले नाही? आता ओसाडगाव का बागायत गाव हे कसं ठरवलं जातं? हा भाग वेगळा आहे. म्हणजे तुमची कोणतं खातं जर असलं तर मनापासून काम केलं तर चांगलं असतं. पण शेतकऱ्याची आत्महत्या सुरू असताना मी कृषी मंत्री झालो. मी महिन्यातले 2-3 दिवस हे त्या 6 जिल्ह्यामध्ये असायचं. तिथे प्रत्येक बदलून 2 महिन्याला प्रत्येक जिल्ह्याला गेलेलो आहे. त्या शेतकऱ्यांशी बोलत राहिलो, त्यांच्याबरोबर राहायचो, शेतकऱ्याच्या शेतावर जायचो. असं आहे की संकटात ज्यावेळेस आहे आपले लोक, त्यावेळेस त्यांच्याबरोबर राहणं, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं. त्यामुळे माझ्यावर कधी टीका झाली नाही, तुम्ही लक्षात घ्या. कारण जो माणूस संकटाच्या वेळेसच बरोबर असतो त्याच्यावर टीका काय करायची? बरोबर. विद्यापीठांचे झालेले त्यावेळेचे कार्यक्रम पहा. आजची विद्यापीठाची स्थिती अशी आहे की तिथं 70% स्टाफ नाहीये. ज्या 100% म्हणजे संशोधन संस्था सुद्धा असते, ती शिक्षणाची संस्था असते, नवा युवक घडवण्याची संस्था आहे ती. असं असताना 70% जर 30%वर जर चाललेच असतील विद्यापीठ, त्याची इतकी वाईट परिस्थिती काय असू शकते? आणि कृषी मंत्री जो होतो तो तात्पुरता काही काळाकरता होतो, त्याला त्याच्यात इंटरेस्ट नसतो. त्याला कुठेतरी बागायत गावची पाटीलकी पाहिजे असते, थांबतो सडगाव म्हटल्यामुळे मी म्हणतो हे असं असेल. पण मी केली, माझी भावना तशी होती की मला कृषी मंत्री व्हायचं, जलसंधारण मंत्री व्हायचं, काहीतरी चांगलं काम करायचं. त्या भावनेतून मी झालो होतो. मला त्यामध्ये माझा सगळ्यात चांगला कालखंड हा मी ते 6 वर्ष समजतो. ओके. अनेकदा सर आपण जर पाहिलं विधानसभेत पण ज्या पद्धतीची चर्चा होते किंवा भांडणं होतात थेटपणे, काही मंत्री इतक्या उद्धटपणे बोलतात किंवा जनतेला दुखावेल अशा पद्धतीने बोलतात. तुमच्या बोलण्यातला संयम हा तुम्ही कमावलेला आहे की काय अनुभवात सिद्ध झालेला आहे? तेव्हा एकतर आमची पिढी ज्या पद्धतीनं आलो, मी 85ला प्रथम आमदार म्हणून आलो, तो कालखंड, त्यावेळेची विधानसभा खरं खूप वेगळी. म्हणजे त्यावेळेस वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते सुरुवातीच्या काळामध्ये. त्यानंतर निलंगेकर झाले, नंतर शंकरराव चव्हाण झाले, त्यानंतर पवार साहेब झाले. एवढे ते मुख्यमंत्री होते. आणि त्यांचं मंत्रिमंडळ सुद्धा चांगलं मंत्रिमंडळ होतं. मंत्री अनुभवातून कसदार आलेले असे होते.
त्यावेळेस विरोधी पक्ष सुद्धा साधा नव्हता, खरं सांगतो तुम्हाला, की त्यावेळेस भाजपचे, भारतीय जनता पक्षाचे राम कापसे होते, राम नाईक साहेब होते, प्रेमकुमार शर्मा सारखे होते. त्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षामध्ये सुद्धा गणपतराव देशमुख, मृणालताई गोरे होत्या. दत्ता पाटील त्यावेळेस होते. किती किती नावं असे घेता येतील खरं म्हणजे. का विधानसभा अशी असायची त्यावेळेस की भाषण चाललंय म्हटलं म्हणजे विरोधी पक्ष नेता भाषणाकरता उभा राहिलाय, सभागृह भरलेला असायचं. उत्तराकरता मुख्यमंत्री उभे राहिले, सभागृह भरलेलं असायचं. खातेनिहाय चर्चा त्यावेळेस असायची आणि खातेनिहाय चर्चेमध्ये ज्यावेळेस विरोधी पक्ष नेता किंवा प्रमुख पहिलं भाषण व्हायचं त्यावेळेस पूर्ण सभागृह भरायचं आणि मंत्री खातेनिहाय 5-5 तास 10 तास चर्चा चालायची, कधी उशिरापर्यंत चालायची. मंत्री त्याच्या खात्याला उत्तर देण्याकरता म्हणून ज्यावेळेस उभं राहायचं तुम्हाला सांगतो त्यावेळेस पुन्हा सभागृह भरायचं आणि तो 1-1 तास 1.5 तास बोलायचा आणि मी आतापर्यंत काय काम केलेलं आहे, तुमच्या परत प्रश्नाचे उत्तर काय आहेत आणि मी पुढे वर्षभरात काय काम करणार हे तो सांगायचा. तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे त्याला त्याचं मांडणी करायला संधी असायची का खात्यामध्ये काय काम केलं. काही माणसांचं तर खरं म्हणजे केशवरावजी धोंडगे नाव घ्यावंच लागेल. काही आदिवासी आमदार इतक्या हुशारीचे होते. सुदामराव देशमुख साहेब होते. वरच्या सभागृहामध्ये बीटी देशमुख म्हणून आले होते. बीटी देशमुख खरं म्हणजे बीटी देशमुखांनी ज्या पद्धतीनं विदर्भातला अनुशेष कमी करण्याकरता ते मांडणी करायचे आणि भांडायचे, म्हणजे मंत्र्याची सुद्धा खूप तणाव मंत्र्याच्या मनात. ही माणसं ज्या पद्धतीने काम करायचे ना त्याचा एक दर्जा होता. ओके. जेव्हा ते भांडण जोरात चालायचं. पवार साहेब मुख्यमंत्री असतानाचे अनेक कालखंड असे असायचे की उत्तर पवार साहेबचे उत्तर, त्याच्या हास्यविनोद असायचा. कधी फारच तणाव झाला तरी सभागृह थोडा वेळ बंद होईल त्यावेळेस सगळेजण चहा प्यायला लॉबीत असायचे. ओके. तुमच्या काळामध्ये कधी तुमच्या इतक्या वर्षाच्या काळात कधी मारामारी झाली होती का आमदारांच्या मध्ये किंवा आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये? नाही, काही गोष्टी चुकीच्या घडल्याच नाही असं नाही. म्हणजे एकदा असं झालं होतं की सुरुवात होत असताना त्या अबू आझमींना मारलं, हे असं चुकीच्या काही चुटपुट घटना दुर्दैवानं त्यावेळेस त्या घडल्या. म्हणजे ते मान्य करावं लागतं असं नाही, परंतु असं सार्वत्रिक सभागृह हे झालं असं कधी झालेलं नाही. म्हणजे मागच्या टर्मची सुद्धा अवस्था अशी होती की मी होतो 8व्या टर्मचा आणि सगळ्यात जास्त सिनियर मी होतो मागच्या टर्मला आणि त्यावेळेस मी उभा राहिलो होतो. एक जसं गणपतराव देशमुख उभे राहिले तर सभागृह शांत व्हायचं, त्यांना काय म्हणायचं ऐकायचं, उभे राहिलेले लोक खाली बसून घ्यायचे. मागच्या वेळेस माझ्याकरता तो रिस्पेक्ट सगळ्यांनी दिला, मी मान्य करतो. अध्यक्षांसहित सगळे ते करायचे, मुख्यमंत्री रिस्पेक्ट द्यायचे. आता काही मंडळी मला असे म्हणत असते की तुम्ही नाही या सभागृहामध्ये, तुम्ही असते बरं झालं असतं. पण दुसरे असे भेटतात का नाही ते बरं आहे. आता कुणी कोणाचं ऐकायला तयार नाही, कुणी कोणाचा मान ठेवायला सुद्धा तयार नाही, कुणी काही बोलतं, लहाना सुद्धा मोठ्याची आप घेतो. ही दुर्दैवाची परिस्थिती त्या सभागृहाची झालेली आहे. मंत्री उत्तर देताना एकमेक कशा पद्धतीनं बोलतायत. त्या एक जे सभागृहाचं त्या महाराष्ट्राचं ते सभागृह असं सभागृह आहे का ते व्यासपीठ एक सभागृह आपल्या सगळ्यांचे चर्चा करणार, त्याचा एक गुणवत्ता असली पाहिजे, लोकांना कौतुक वाटलं पाहिजे, मांडणी अशी असली पाहिजे, लोकांनी ऐकलं पाहिजे. त्याऐवजी वाईटात वाईट शिव्या देऊन बोलणं, आरोप करणं आणि त्याला मात्र फार अग्रेसिव्ह आहे म्हणजे तो जोरात मांडतो असं म्हणून जर कोणी कौतुक करीत असेल तर ते बिलकुल बरोबर नाही. आणि आजचा दर्जा दुर्दैवानं म्हणजे मी पराभूत झालो, मी आता विरोधी पक्षात आहे म्हणून बोलतो असं नाही. कुणी जाणकार हेच बोलल का यांनी गुणवत्ता सुधारली पाहिजे. ओके. तुम्ही जो संयम बाळगला तुमच्या बोलण्यामधला तो काय कोणाचा संस्कार आहे हे मला जाणून घ्यायचंय. आजकाल इतके कॅमेराज तुमच्या पुढे लागतात तरी तुम्ही असं फार काही एखाद्या टीआरपी साठी वाक्य बोलायचं असं होणार नाही. कारण आहे ते एक स्वभावाचा भाग असतो, मांडणीची पद्धत जास्तीची असते. माझे जे मामा होते डॉक्टर अण्णासाहेब शिंदे मामा होते, तुम्ही त्यांचे जरी ऐकलं तरी तुम्हाला असं दिसेल की ते भाऊसाहेबांचे सुद्धा अग्रेसिव्ह असायचे परंतु चुकीचा शब्द नसायचा, माझ्या वडिलांचा सुद्धा. आणि आमच्याकडं तालुका सुद्धा आमचा खूप प्रोग्रेसिव्ह आणि विचाराचा कॉम्रेड दत्ता देशमुखांसारखे
व्यक्तिमत्व आमच्याकडे होते, आमदार म्हणून आणि नेतृत्व म्हणून होते. खताळ पाटील आमचे हे होते. तिथे एक कल्चर एक आमचं वेगळं होतं. व्यक्तिदेशाचं बिलकुल कल्चर आम्ही वाढू दिलं नाही आतापर्यंत. 24 सालापर्यंत व्यक्तिदेशाचं कल्चर मी येऊ दिलं नाही. पण याच ह्याच्यामध्ये धांदरपलची जी सभा आहे किंवा त्या गावामधला झालेला जो प्रकार होता तो दुर्दैवीच प्रकार आहे का. काय बोलावा, कसं बोलावा. शेवटी राजकारण आपण करतो, आपले मुलं बाळ त्याच्यात असतात, मुली असतात आता राजकारणामध्ये. तर तुम्ही बोलताना काही तर संयम तर पाळला पाहिजे का नाही. म्हणजे आता कुणी उठलं काय आणि ह्या काय वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्तीनं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं बिलकुल बरोबर नव्हतं ते. म्हणजे ते कायम निषेधार्हच राहणार. ओके. तुम्ही फार आक्रमक बोलत नाही, पण एखादा शब्द असा बोलता की तो विरोधकांना बरोबर लागतो. तुम्ही सुजय विखेंच्या एका प्रश्नावर बोललो की आता तुम्ही मला पोरा बोलायला होता का. नाही, खरं आहे ना, एक पद्धत असती बोलण्याची. जेव्हा मी आमदार झालो त्यावेळेस माझ्याकरता सिनियर जसे वडील होते भाऊसाहेब, तसे खताळ पाटील होते, दत्ता देशमुख होते, बाळासाहेब विखे होते, शंकरराव काळेसाहेब होते, कोलेसाहेब होते, मारुतराव घुले होते. हे सगळे आमच्या जिल्ह्यात सिनियर होते. बाळासाहेब विखेंचा आमचा वाद होता, पण मी बाळासाहेब विखेंवर एक शब्द कधी बोललेलो नाही. जरी वाद होता, ते काही बोलले तरी मी बोलत नसायचो, कारण मी त्यांच्यावर बोलू नये असं माझं मत असायचं. आता तसं तेच मत माझं अजून आहे की मी खालच्या पोरावर बोलू नये. बोललं राधाकृष्ण विखे पाटील बोलले तर मी त्याला बोलावा, उत्तर द्यावा, ते शोभत तरी ते. आता असं आहे की शेवटी पोराबाळाचं शेवटी अकबराची दाढी ओढली ती पोरांनी, म्हणून काय आता काय त्याला अकबराने काही केलं का, त्रास दिला का. अशी गोष्ट आहे. परंतु एक पद्धत असती, कल्चर असतं, ते सगळ्यांनी जपलं पाहिजे या मताचं आहे. त्यामुळे त्यांनी बोललं तरी मी बोलणं, त्याला उत्तर देणं बरं नाही वाटत मला अजून तरी. खूप म्हणजे आमच्या मुलासारखाच शेवटी वया तसंच आहे ना, त्यामुळे तसं वाटतं मला. पण सुजय विखेंना तुमचा सल्ला काय राहील. नाही, मी त्या दिवशीच सल्ला दिला तर बाबा ठीक आहे, काळजी घेत चालावा, बोलताना काळजी घ्यावी. पण माझ्याच बाबतीत नाही, कोणाच्या बाबतीत त्यांनी काळजी घेतली. आता कसं आहे, फास्ट कार्यक्रम आहे काही पण फास्ट गाडीचा अपघात होतो असं काही नाही. होतो ना अपघात, होतो असं काही नाही. ते माझ्या याच्या बाबतीत बोलतायत किंवा मी कसं पराभव केला संगमनेर तालुक्यात. त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही त्यांचा लोकसभा मी त्याचा उत्तर काढला असं त्यांचं असं आहे. त्याच्या पहिल्या याच्यानंतरच पराभव झाला. मी 8 टर्म आलेलो आहे, 40 वर्ष आलेलो आहे, असं आहे. दुसरं असं आहे की सगळ्या राज्यात जे घडलं, खरं म्हणजे त्यांनी क्रेडिट घेत असताना, आता मुलगा आहे पण सल्ला देईल का, क्रेडिट घेत असताना फक्त संगमेर तालुक्याचं कशाला घेतं. लाडक्या बहिणी ही योजना मीच आणली असं त्यांनी सांगितल्यानं काय बिघडल. मी धर्माचे जे खोटे नाटे प्रचार केले त्याच्या मागं मीच आहे म्हणावा. पैशाचा जो वापर झाला त्याच्या मागं मी आहे. म्हणजे जे कारण आहेत महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आमचा पराभव होण्याचं, त्याचं सगळं क्रेडिट एकट्यानं घेतलं चांगलं होईल ना. एकटं संगमेरचं कशाला क्रेडिट घ्यावं. एवढं जर घडलंच महाराष्ट्रात सगळ्या, तर एकत्र क्रेडिट घेतलं चांगलं दिसेल त्याला. सल्ला देतो, उलटा चांगला देतो, छोटा या नात्यानं. सुजय विखे ऐकतील हा नक्की सल्ला, आपण त्याच्यापर्यंत पोहोचूया. पण सर मला खरं सांगा, म्हणजे आता आपण थोडी निवांत गप्पा मारतोय, विखे आणि थोरात हा वाद नक्की काय आहे. तो विचारसरणीचा आहे की दोन सहकार सम्राटांचा वाद आहे, हे मला जाणून घ्यायचं. विचारसरणीचा बिलकुल नाही, कारण आम्ही आपल्या एका विचारसरणीनं चालणारे माणसं आहे. ते मात्र सर्व विचारसरणीनं चालणारे. योग्य जी विचारसरणी येईल सत्तेवर तिच्या बरोबर ते असतात असं तुम्हाला दिसेल. 4-5 वेळा तर इकडून तिकडे झाले, त्यामुळे विचारसरणीचा वाद नाहीच आहे. आणि खरं सांगू, मी आमदार राहिलो, मी मंत्री राहिलो, चांगलं राहिलो. म्हणजे महसूल मंत्री मी 6 वर्ष होतो, किंवा राज्यात वरच्या पातळीला मी राहिलो. म्हणून विनाकारण दुसऱ्या मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून मी काम करील, पण वाकडं तिकडे डोकं घालणं, तिथं बोटं घालणं हा कार्यक्रम मला कधी जमलेला नाही. आम्ही आपलं व्यवस्थितपणे पक्षाची बाजू मांडणं, पक्ष म्हणून करणं हे करत असतो. पण ते त्यांना जमतं असं नाही. त्यांना कदाचित काही गोष्टी म्हणजे कोणी पुढं गेलेलं सहन न होणं, या अशा काही गोष्टी असाव्यात असं माझं मत आहे. पण हा वाद, संघर्ष तयार होतो. हा वाद तुमचे वडील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून पण सुरू आहे का. हा काय असं ते एक भाग आहे तो संघर्षाचा. पाण्याचे जे विषय असायचे, हे असायचे, त्याच्यातून ते होत असायचं. त्याला काही कधी कधी कारण असायचे पाण्याचे याचे संघर्ष, ठीक आहे, जास्तीच्या करता मांडणी जास्तीने करणं हे होतं. परंतु हा तणाव कायम राहिला हे खरं आहे. परंतु याच्यामध्ये चुकतंय कोण हे तुम्ही शोध पत्रकारिता
4 दिवस थांबावा तिथं, सगळ्यांशी बोलावून चुकतं कोण याचा शोध तुम्ही घेऊन निर्णय द्यावा, मी तो स्वीकारील. अच्छा, इतका तुम्हाला कॉन्फिडन्स. हो, पण हे मी जेव्हा ते म्हणत होते की संगमेर तालुक्यात दहशत आहे, संगमेर तालुक्याची प्रगती झाली नाही, असं असं माझ्याकडे येऊन ते भाषण करत असायचे. मी म्हटलं की असं कशाला भाषण करता, त्यापेक्षा आपण मुंबई दिल्लीचे मराठी पत्रकार चांगले आणू एका व्यासपीठावर, आपण दोघं बसू आणि त्यांनी मुलाखती घ्यावं, लाखभर लोकांनी पाहावं कोण व्यवस्थित तालुका कोणी डेव्हलप केला, कोणाची प्रगती चांगली आहे, अर्थव्यवस्था कोणाची चांगली आहे, कल्चर चांगलं कोणाचं आहे, बंधुत्व कोणत्या भागामध्ये चांगलं टिकवलं गेलेलं आहे, कोण वातावरण जे असतं सुकून म्हणतात तसं सुकुनाचं वातावरण कोणाकडे आहे, अर्थव्यवस्था, सहकार, शिक्षण, सगळ्या विषयावर चर्चा करावा आणि मग लोकांनी निर्णय द्यावा. एकदा व्यासपीठ आले नाही, 10 वेळा मी आवाहन केलंय, एकदा तशी. येऊ शकत नाही. पण सर तुम्ही गणेशच्या निवडणुकीमध्ये लक्ष घातलं, तिथे तुम्ही त्या पाय ठेवला त्याच्यावरती. असं आहे की हवा ते लक्ष घातलं म्हणजे ते तर भरपूर लक्ष माझ्याकडे घालत होते, कार्यकर्त्यांना त्रास देत होते, खोट्या नाट्या केसेस, त्याच्यातून आम्हाला अँटी सिक्युरिटी बेल घ्यावा लागत होते. त्या असं वातावरण असताना ते मंत्री म्हणून होते, पालकमंत्री होते, आणि अशा वेळेस गणेशचे सगळे शेतकरी आले, ते म्हटले त्यांच्याकडे होता कारखाना, ते आम्ही तुम्हाला देतो ताब्यात, चालवा. त्यांनी कधी 10 वर्ष 8-9 वर्ष होता कधीच चालवला नाही तो नीट. शेतकरी आले, मला तुम्ही पॅनल करा, मी फक्त मार्गदर्शन करेल, हस्तक्षेप करणार नाही, तुमच्याकडून चालवण्यात कसा चालवा चांगला हे मी सांगेल, त्याच्या पद्धतीने तुम्ही चालवा, तुम्ही तुमचा चालवायचं. काय नाही, इलेक्शनला मला दिला ताब्यात लोकांनी त्या आमच्या पॅनलच्या, चाललाय कारखाना, आता तिसरं गळीत करणार आहे आम्ही, व्यवस्थित पेमेंट चालले, शेतकऱ्याला पेमेंट जातंय, कामगाराचे पगार चालले, बोनस त्यांना मिळतोय, लोकांना साखर मिळते, सगळं चाललंय व्यवस्थित. हेतूवर प्रश्न असतो, आम्ही आपलं चांगल्या हेतूनं वागतो म्हणून चांगलं होतं. सर संगमनेर मधल्या तुमचा पराभव असं होईल असं कोणाला पण वाटलं होतं? जेव्हा तुमची ती बातमी झळकत होती तेव्हा सर वाटत होतं, परत आम्ही रिचेक करत होतो, अरे काय संगमनेरचे आकडे तर काय उलटे झाले. तर याचे काय कारण असतील त्या अभ्यासाचा विषय आहे, आणि ते थर्ड पार्टी म्हणून तुमच्यासारख्यानी अभ्यास करावा. आम्ही तर आता ऐकून समजलं काही गोष्टी, काही योजना तर आहेच आहे, म्हणजे याची लाडक्या बहिणीचं याचे काही कारण असू शकतं, ते काही नाकारत नाही. शेवटी महिलांना जो लाभ त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसतोय. धार्मिक विद्वेष वाढवण्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात झाला, इतरही गैरमार्ग पैसा हे याच्यापेक्षा धार्मिक घरोघर जाऊन खोटं नाटं पटवणं आणि ते सोशल मीडिया चालवणं याचा मला माहित नाही, तरी लोक अजून म्हणतात का नाही अजून नाही. मी म्हणतो ईव्हीएम अजून बोलत नाही, लोक ईव्हीएमच बोलतात. ही वस्तुस्थिती, मुंबई ईव्हीएम बोलते, दिल्ली ईव्हीएम बोलते. मी म्हणतो हे कारण कदाचित असू शकतील, मला माहित नाही. मी 40 वर्ष राहील आणि माझा प्रत्येक कुटुंबाशी कनेक्ट आहे काही ना काही कारणानं. असं नाही, मतदारसंघातलं मी प्रत्येकाच्या सुखादुखात आहे. मी कोणी आजारी पडल्यानंतर पटकन माझ्याशी आमच्या ऑफिसला कनेक्ट होतं आणि त्याची व्यवस्था, म्हणजे काही असो त्याची व्यवस्था काही ना काही होते. इतकं बारकावेनं माझं सगळा मतदारसंघ तालुका म्हणून मी सांभाळतो. माझी संस्था सुंदर संस्था आहे, सगळ्यात चांगल्या पद्धतीने अर्थव्यवस्था, बेस्ट अर्थव्यवस्थेमधला तालुका. तुम्ही चेक करा एकदा, घ्या रिव्ह्यू, तुमचं चांगला चॅनल आहे. मी काय एकदम मोठ्यांच्या पायरीला पाय लावित नाही, परंतु पहा कसं अर्थव्यवस्था आणि कशी शांतता सुव्यवस्था कशी असते, विकासाचे कामं कशी झाले, धरणांचे कामं कशी झाले, पिण्याच्या पाण्याच्या योजना कशा झाल्या, तुम्ही सगळ्या अँगलला तपासा, कुठंच काही पडणार नाही मी, कुठंच काही पडणार नाही. शिक्षण व्यवस्था सुद्धा तपासा, बेस्ट शिक्षण व्यवस्था, बेस्ट सहकार, सगळी अर्थव्यवस्था. दुष्काळी भागात असून तिथे केलं गेलेलं अर्थव्यवस्थेकरता काम. 9 लाख लिटर दूध आहे माझ्याकडं, एका तालुक्यामध्ये 9 लाख लिटर दुधाचं उत्पादन आहे. सगळ्या अर्थव्यवस्थेचा सगळ्या अँगलला पाहिलं, भाजीपाला असेल, फळबागा असेल, कुक्कुटपालन असेल, ऊसाचं असेल, हे सगळ्या अँगलला पाहिलं. व्यापार उद्यम, बेस्ट बाजारपेठ माझ्याकडे भरलेली संपूर्णपणे. तुम्हाला खरं वाटणार नाही, 300-350 सोन्याचे दुकान आहे, सोन्या चांदीचे. आता काय बोलू, तो म्हणजे सगळ्या बँकांच्या शाखा तिथं आहेत, सगळ्या बँकांच्या शाखा, सगळ्या पतसंस्था मोठ्या. हे कधी येत असतो संपन्न. आणि असं नाही, तिथं कॉलेजेस आहेत, जे मेडिकल कॉलेजेस आहेत, निनाळे, कृषी सगळे माझे विरोधक आहेत, सगळ्यांना मी दिलं.
तर माझे मुलं शिकणार आहेत माझ्या मतदारसंघाचे, चला घ्या तुम्ही कॉलेज. मी सही पाठपुरावा सगळं करून त्याच्या ताब्यात दिलेले. आणि नगर जिल्ह्यावर फक्त शेवटचा प्रश्न परत राज्याकडे येतो की खरोखरी सुजय विखे हे तुमच्या विरोधात उभं राहण्याची तयारीत होते का? नाही, मला ते काय माहित नाही. भाषणं ते करत होते, उलटे पलटे भाषणं करत होते. कदाचित माहित नाही ते उभं राहण्याची तयारी होती का नाही याच्यावरती मला अंदाज नाही. आता काही बोलतात ते होतं वा नव्हतं आणि मी उभं केलं वा काय ते मला माहित नाही त्यांच्या मनात काय होतं. सर, महाविकास आघाडीच्या जागा वाटप तेव्हा जेव्हा झालं त्याच्याबद्दल उद्धव ठाकरे नंतर बोलले की थोडं जागा वाटपामध्ये थोडंसं काही व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे त्याचा नाही, जागा वाटपात व्यवस्थित झालं नाही झालं हा कसं आहे, शेवटी आम्ही 3 जण होतो, ओढाताण तर होणारच साहजिक आहे. आमच्या असं तर काही नव्हतं का गप आहे का या जागा तुमच्या असं म्हणण्यासारखी स्थिती आमची नव्हती कोणाची असेल एखाद्या वेळेस. तर या सगळ्यात वेळ आमचा गेला हे खरं आहे. आणि आम्हाला जे यश लोकसभेला मिळालं त्या पार्श्वभूमीवर आमच्या मनामध्ये वाटत होतं की आम्ही पुन्हा सत्तेवर निश्चितपणे येणार. एवढंच नाही तर 21-22 तारखेला मी उद्धवजींना भेटलो होतो. म्हणजे 20 तारखेला मतदान झालं, 23 तारखेला हे होतं मतमोजणी होती आणि पवार साहेबांकडे बसलो होतो. आम्ही 4-4दा खुणा करून पाहिल्या किती होत्या. म्हणजे एकदा तर 176 आल्यावर पवार साहेब मला म्हणले की बाळासाहेब इतकी येणार नाही जागा, अजून 25 कमी करा. कोणते कमी करायचे तरी 157च्या खाली आम्ही येत नव्हतो. आता याच्यावर काय सांगू तुम्हाला. हा आता पण ठीक आहे, आता निर्णय कारण त्यांनी केलेल्या ज्या निर्णय मॅनेजमेंट निवडून येण्याकरता सगळ्या प्रकारच्या मॅनेजमेंट म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी काही करू शकतात. हे तर आपण चंदीगडच्या महापौराच्या निवडणुकीत पाहिलेलं आहे. आणि आता बी माननीय राहुलजी दाखवता येतं हे काही करू शकतात, सत्तेकरता काही करू शकतात ही अवस्था आहे. त्यांनी कोणत्या सगळ्या गोष्टी हाताळल्या निर्णया प्रकृती एवढाच त्याचा अर्थ आहे. परंतु ते लोकशाहीला म्हणजे ही काही खरं म्हणजे हेल्दी लोकशाहीचं उदाहरण नाही होणार ही निवडणूक. इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये, असं लिहिलं जाईल की महाराष्ट्रात देशात अशा निवडणुका झाल्या होत्या की ज्या लोकशाहीला अभिप्रेत नाही, असं मात्र इतिहास लिहिल. ओके सर, तुमच्या मामा भाचण्याविषयी तुम्हाला अनेकदा प्रश्न विचारला जात असेल, तो थोडा रिपीट करतो कारण त्याच्याविषयी उत्सुकता आहे की ते सत्यजित तांबे भाजपच्या मदतीवरती निवडून आले, तुम्ही काँग्रेसची विचारधारा म्हणून मांडतात, तर असं कुटुंबामध्ये वैचारिक कलह आहे का असं म्हणता येईल का? तसं काही नाही, तो अपक्ष उभा राहिला होता. ज्यांनी मदत केली त्यांनी केली त्याला. बरोबर. आणि त्याची अपेक्षा अशीच होती का कसं आहे की तिथे डॉक्टर सुधीरजी तांबे ज्यावेळेस राहिले होते उभे त्यावेळेस कायम सगळ्यांनी मदत केली त्यांना. म्हणजे काँग्रेसचे उमेदवार असायचे पण मदत करणारे सगळ्या थरातील सगळ्या पक्ष सगळेच त्यांच्याबरोबर असायचे. बरोबर. कारण मेहनतीनं ते त्यांच्याशी संपर्कात असायचे, त्यांची कामं करायची, बाजू चांगली मांडायचे. परिणामतः सत्यजितला कदाचित तसं वाटतं की ते सगळ्यांबरोबर जर सगळेच मदत करतात तर सगळ्यांबरोबर आपण राहू असं कदाचित त्याला वाटलं असेल. पण सर, डॉक्टर सुधीर तांबे यांनी असं कधी म्हटलं नाही की राहुल गांधी कोणाचा फोन उचलत नाहीत, काँग्रेसवर त्यांनी कधी टीका नाही केली? ठीक आहे, त्याच्यावर ते तसं बोल, आता वयाचा भाग असतो, कधी कधी समजून घ्यायचं ना, म्हणून मी त्याच्यावर आता परत बोलणं योग्य नाही. पण सर, अनेकांना इच्छा आहे की बाळासाहेब थोरात यांचा राजकीय वारसदार कोण असेल जरा जाणून घ्यायची फार इच्छा आहे. नाही, वारसदारी काय अशी दिल्यानं वारसदारी होत नसती कोणाची. मी हा वारसदार निवडला आहे आणि आता तुम्ही द्या मतं, लोक मतं देतात, इतके वेडे लोक नाही ना. तर असं आहे का कोणाला जो वारसदार होणार आहे त्यांना मेहनत करावा, लोकमत मिळवावा आणि वारसदार व्हावा. फक्त आमचं विचाराचं जे विचार आहे, आमचं जे कल्चर आहे, आमची जी संस्कृती आहे ती पुढे त्यांनी न्यावी संगमेर तालुक्यातली, असं मला वाटतं. याच्यापेक्षा काही नाही. अनेकांना असं वाटतं की जे चित्र दिसतंय तुमच्या ज्येष्ठ कन्या त्या म्हणे जास्त ऍक्टिव्ह आहेत राजकारणात. धाकटी कन्या आहे ती. अच्छा, ती आहे, ती तशी अँकॉलॉजिस्ट आहे. 6 वर्ष ती टाटा मेमोरियलला ती कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. आणि तिचं करिअर तिचं तसं ते चांगलं असताना तिला आवड आहे राजकारण, आवड आहे तर आली. आता मुलींनी आलं पाहिजे कारण आता 50% आपण पाहतो ग्रामपंचायतमध्ये महिला, पंचायत समितीला महिला, नगरपालिकेत महिला, जिल्हा परिषदला महिला. आता ते फील्ड सुद्धा महिला चांगलं काम करू शकतात असं आहे. आता ज्याने काम करावं, संधी तुम्हाला आहे, व्यासपीठ तुम्हाला आहे, तुम्हाला चांगलं काम करून तुम्ही ती जागा होत असेल तर घ्यावा असं म्हणाल मी. असं काही नाही का, शेवटी त्याने कर्तृत्व ह्या. मी बी भाऊसाहेब थोरातांचा मुलगा होतो परंतु मला अपक्ष उभं केलं लोकांनी, ओढून नेऊन. आपण भाऊसाहेबांचा पाठिंबा नव्हता मला त्यावेळेस,
ते असं म्हटले होते की बरं इथं तुम्ही पुण्यावाल्यांनी तिथं नाहीला पाठवले हो, शकुंतला थोरात, बरं. त्यामुळे लोकांमध्ये बंडखोरीचं मी तिकीट मागितलं तर मला मिळालं नाही. भाऊसाहेब असं म्हणत होते की हे अपक्ष उभं राहणं अराजकीय आहे म्हणे. आता त्या विचारातून आलेली माणसं होती ती त्यामुळे अराजकीय म्हणे, असं नसतं उभं राहायचं कधी पक्षाचं. पण लोकांनी केलं उभं एका हॉलमध्ये ठेवून. माझं मी प्रयत्न करीत राहिलो. एखाद्या वारशावर एखाद्या वेळेस होऊ शकतं फायदा, कायम होतो असं नाही. ज्यावेळेस 8 वेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला आपलं सिद्ध करीत चालावं. बरोबर. ज्याला त्याला जास्त सिद्ध करावं लागतं, असं काही नाही. कुणी आपोआप नुसतं चालवलं समजायचं काही कारण नाही. पण तुम्ही कोणाला सांगितलं की जरा सिद्ध करायला लागा, तयारी सगळ्यांना सिद्ध करा म्हणून सांगितलंय. काम करा, पुढे जा. ओके. जेव्हा बाळासाहेब थोरात आता थोडं राजकीय दगदगीपासून दूर आहे, थोडंसं म्हणजे आता थोडंसं काही माझे शब्द अनेक राजकारण्यांना आवडत नाही, म्हणजे तो तर आत्ता या काळात बाळासाहेब थोरात करतात काही नक्की? नाही, मला बाजी लावा असं मी म्हणत नाही. मी म्हणतो असं बाळासाहेब थोरात म्हणले बाज झालं, आपोआप सगळं येतं. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी असतात का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे की एवढ्या वर्षानंतर मोकळं झालं. राजकारणात तर काही मोकळं कुणी होत नसतं, काम असतं. पक्ष म्हणून मला जी जबाबदारी देतात ती मी पार पाडतो. संस्था आहेत, हे आहेत, ती काळजी मी घेतोय. ज्या जनतेनं मला 40 वर्ष मतदान केलंय त्यांच्या सुखादुखात मी असतो. याच्यापेक्षा एक संधी अशा काळात असते. कदाचित नियतीची ती इच्छा असेल असं मी समजतो की आपण जे उभं केलं किंवा आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते जे आज आहे, आणि त्या धांदलीमध्ये राजकारणाच्या सगळ्या पूर्वीच्या काळातल्या ते आपण त्याच्यामध्ये आणखी रिफाईन करणं, आणखी चांगली गुणवत्ता वाढवणं, म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वातली असेल, आपल्या विचाराची असेल किंवा आपल्या संस्थांची असेल, राजकारणाची गुणवत्ता जेव्हा तुम्ही पूर्णत्वाला एखाद्या गेले असं असेल आणि काळ मिळाला की त्या गुणवत्ता वाढीसाठी लक्ष देणं. तर मी त्या दृष्टीनं प्रयत्न करतो की आपलं काय काय करता येईल, कोणतं वाचन आपलं राहिलेलं आहे, कोणतं एखादा अभ्यास करायचं राहिलं का, काय कुठं एखाद्या ठिकाणी मला लेह आणि लडाख राहिलं होतं आणि 10 वर्षापासून जाऊ शकत नव्हतो काही कारणानं. यावेळेस लेह लडाख 10-12 दिवस छान जाऊन आलो, कारण गेलं पाहिजे ना. मी राजकारणी असलो त्यांना सतत बुडेलं तिथंच पाहिजे असं नाही. छान पद्धतीने लेह लडाखला गेलोय. आता मला बुद्ध गयाला जायचंय, नालंदाला जायचंय, मला बंगालच नीट समजून घ्यायचं आहे. मला कसं बंगालचं कल्चर कसं आहे, काय आहे समजून घ्यायचंय. दक्षिण भारतातले काही गोष्टी जसं हे करत असताना ते सुद्धा करणं मला शक्य आहे की जे आपल्या व्यक्तिमत्वाला गरज आहे, आवड असेल. परदेशात फिरलो पण देशातले काही राहिले का, असं काही गोष्टी असतात. म्हणजे खूप संधी आहे आणि खूप चांगला काळ आहे माझ्याकरता. मी काय असा दुःखीन हे असं नाही, काय नाही मला मिळालं. 40 वर्ष आमदार राहिलो मी, मंत्री 17-18 वर्ष राहिलो, प्रदेशचा अध्यक्ष राहिलो, आज दिल्लीत वर्किंग कमिटीचा मेंबर मी आहे. जनता मला ठीक, म्हणजे काही असो ठीक बरे असते माझ्याशी. जनता कुठं गेलं तरी आनंदानं सगळे पुढे येतात. कळतं ना लोकांच्या चेहऱ्यावर आनंदानं चालेल सगळी. हे आहे राजकारण, तर असणारच, राजकारण राहणार, तो जीवनाचा भाग आहे. राईट. राजकारण सुटणार नाही. परंतु आणखी काही गोष्टी, ज्या 4 गोष्टी आहेत, एखादी संस्था सुद्धा चांगली उभी करता येते अशा काळात. तर मी 1-2 गोष्टीवर आता लक्ष केंद्रित केलंय. विशेषतः शेतकऱ्या, मी एक कृषी महाविद्यालय डेव्हलप करतोय चांगलं. त्याच्याबरोबर तिथं सिल्कवर म्हणजे रेशमावर काम, कारण जिरायत भाग मोठा आहे तर रेशीमवर काम करतोय. रेशीम शेती रेशीम याच्यात खूप स्कोप मला दिसतो की त्याच्या रोजगाराची संधी मला दिसते. अन्न प्रक्रिया हा मुद्दाम कोर्स मी घेतोय. त्याच्याबरोबर कॅटरिंगचा कोर्स घेतोय, कारण पुढच्या कालखंडामध्ये अन्न, त्याच्यावरची प्रक्रिया, कॅटरिंग ह्या गोष्टी सुद्धा अखंडपणे मानवी याच्यामध्ये चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. आम्ही परत जे कॉलेजेस आहे त्याची गुणवत्ता आहेच चांगली. तुम्ही मुद्दाम कधी या पहा, माझं काही म्हणणं नाही का कशा गुणवत्तेचं आहे, पण त्यात नवं आणखी काय करता येईल आणि चांगल्या पद्धतीनं पुढं कसं जाता येईल या दृष्टीनं प्रत्येक याच्यात मी गुणवत्ता पुढे नेण्याचा प्रयत्न माझा करतोय. माझं साखर कारखान्यात चेअरमनच झालोय मी आता, कारण म्हणजे सगळ्यांची इच्छा होत नाही, तुम्हीच म्हटलं झालं चेअरमन. तर आता तिथं आणखी काय, माझा कारखाना चांगला आहे, माझं दूध सहकारी संस्था सुंदर संस्था आहेत, त्याच्यात आणखी काय चांगलं करता येईल. प्रत्येक क्षेत्रात खूप वाव आहे. खरंच एक क्षेत्र निवडलं तरी तुम्हाला वेळ अपुरा आहे असं आहे. तरी सगळ्या याच्यात जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतोय. बाळासाहेब थोरात मोकळे नाही झाले. बाळासाहेब थोरात पिक्चर पाहिला की नाही होता समजा काय या सगळ्या कालावधीमध्ये? मी नेटफ्लिक्सवर जे बेस्ट आहे तुम्हाला लक्षात येईल की जे बेस्ट सिनेमे आहेत
ती मी पाहिलेली दिसतील तुम्हाला. ओके. क्राऊन मूवी बारकव्यानं पाहिली, पहा कसं सुंदर प्रेझेंटेशन आहे. माझे राहिले होते काही फिल्म पाहायच्या, त्या मी आता अजून पाहतोय की जे सिनेमे काही काळ मधल्या काळात धावपळीत पाहण्याचे राहिले होते ते आता पाहून घेतोय. गुजारिश पुन्हा एकदा आता पाहिला मी. अरे वा. म्हणजे तो पिक्चर याच्यात चालला नाही, पण मी म्हणाल ऋतिक रोशनचा सगळ्यात सुंदर सिनेमा कोणता, तुम्ही म्हणाल गुजारिश. असं आहे ना, म्हणजे खूप गोष्टी आहे ना, बरोबर, खूप गोष्टी आहेत का ज्याचा आनंद आपल्याला घेणं शक्य आहे. खूप खूप वाचण्यासारखं आहे, खूप आहे. गौतम बुद्धाचा याचा थोडासा अभ्यास मी करतोय आणि त्याच्यामध्ये मला साळुंखेंची जी पुस्तकं आहे, भूमिपुत्र गौतम बुद्ध असतील असतील, ते मला चांगले उपयोगी येत आहेत. वेळ अपुरा आहे ना, या अवस्था आहे, करता भरपूर आहे, काहीच अडचण नाही. सर, तुम्ही इतकी वर्ष मंत्रिपदात सांगितलं, अनेक मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं, तर त्यांची काही जरा थोडक्यात म्हणजे काय वैशिष्ट्य? प्रत्येक मुख्यमंत्री हा तिथं जातो माणूस, तुमचं सर्वांशी पटलं त्या अर्थानं? माझं तसं खरं खरं हे की मला खूप चांगलं सगळ्यांनी हे केलं, कारण मी त्यांच्याकरता त्रासदायक कधी होत नव्हतो. नसते उद्योग करण्याची सवय नाही. या वसंतदादा पाटील, म्हणजे 3-4 महिन्याचाच कालखंड आहे वसंतदादा, परंतु मी पाहिलं की वसंतदादांचं जे होतं कमी शिकलं, त्यांनी निर्णय घेतले. आपल्या जे कॉलेजेस आपले विना अनुदानचे झाले, केवढं विश्व उभं राहिलं होय. पहा, म्हणजे एखादं व्यक्तिमत्व कमी शिक्षण असताना एवढं मोठं हे करू शकतात. ते आहेत. निलंगेकरजी सुद्धा काही काळाकरता होते, किंवा शंकरराव चव्हाण साहेबांचं कडक शिस्तीचं असलं तरी माझ्याशी खूप चांगलं नातं होतं. पवार साहेबांचं तर पहिल्यापासूनच बरं राहिलेलं आहे माझं. याच्यामध्ये सुशील नंतर थोडं याच्यानंतर सुधाकरराव नाईक, वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रत्येकामध्ये वैशिष्ट्य, प्रत्येकामध्ये काही गुण आहेत, नाकारताच येत नाही. सुधाकर नाईक हे त्यांचं 10 वाजता ज्यावेळेस येत असायचे त्यावेळेस एक थोडी चिठ्ठी, लाल त्यांचं अक्षर फार सुंदर होतं, लाल पेन सगळे मुख्यमंत्री लाल पेन वापरतात, ती पद्धत आहे. तर ते त्याच्यावर 4 कामं लिहून आणलेले असायचे. पुढं ते अधिकारी, चीफ सेक्रेटरी, सगळे सेक्रेटरी उभे, त्यांना सांगणार आज हे 4 कामं मला करून पाहिजे आहेत. कामं असे असायचे की सार्वत्रिक महत्व त्याला असायचं, आणि त्यांनी शब्द दिला कारण होणार म्हणजे होणार. वैशिष्ट्यपूर्ण होतं. पवार साहेबांनी अनेक प्रश्न त्या कालखंडामध्ये जो काळ मिळाला त्यांना, त्याच्यात 95 पर्यंत त्याचे काही परिणाम वेगळे झाले असले तरी त्यांनी अनेक निर्णय त्यावेळेस दिले. धाडसी म्हणावं असे निर्णय. हा, त्यावेळेसचे धाडसी ते ठरले जरी असले तरी ऐतिहासिक ते निर्णय, तुम्हाला सांगतो इतिहास तर त्या निर्णयाला कौतुक करेल असे निर्णय होते. अनेकांना असं वाटतं की तुमचा आणि विलासरावांचाच फार जास्त जमलं, तुमचा आणि विलासरावांचाच फार जास्त जमलं. हा, त्यानंतर जेव्हा मनोहर जोशी आले, आनंद होता. म्हणजे काय असं पक्षाचं अभिनिवेश नव्हता, बरं ठीक भेटायचो. नारायण राणे सुद्धा काही नाही, दुग्धमंत्री होते, मुख्यमंत्री दुग्धमंत्री असतात, त्यांना भेटलं, दुधाचे भाव कमी आहे, किती पाहिजे वाढून, चला, असं बोलणारे लोक काय सांगत. खरं आहे की विलासराव माझं जास्त चांगलं होतं, ट्युनिंग खूप, आणि तिने मला कायम लातूर उस्मानाबाद 2 जिल्ह्याचा पालकमंत्री ठेवलं. मला तो नाही म्हणायचं ते तुम्ही असा इथं तुम्ही राहतो, बरं राहतो, असं असायचं. आणि खूप म्हणजे त्यांनी तर त्यांचे खूप अनुभव आहेत, म्हणजे इतके अनुभव त्यांचे. सुशील कुमारजी होते, म्हणजे प्रत्येकानं खूपच चांगलं माझं राहिलेलं आहे, त्याबद्दल काही नाकारता येणार नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी गुण असतो म्हणून तो माणूस तिथं जातो आणि वेगळ्या पद्धतीनं आपल्या पद्धतीनं काम करतो. मुख्यमंत्रीपद सोपं नसतं, परंतु खूप संधी असते हे नाकारता येत नाही. ओके. 2024 साली जर महाविकास आघाडीचं 157चा तुमचा आकडा आला असता तर तुम्ही फ्रंट रनर होता? त्या कालखंड तसा होताही. खरं आहे की आमच्या लोकसभेला ज्यादा जागा आल्या होत्या, आमच्या सगळ्यात जास्त जागा आल्या होत्या, आणि आम्हाला असं वाटायचं की जे येईल ते आता काँग्रेस जास्तच येईल. त्यामुळं काय जे येईल ती संधी घेण्याची तयारी होती ना, नाही असं कसं म्हणता येईल. आणि मला काही नव्हतं, म्हणजे मी ठीक, मला आत्मविश्वास होता की आपण ठीक काम करू. अजिबात मला त्याच्या बाबतीत असं हे नव्हतं, कारण अनुभवाना माणसं आणि खूप जवळून पाहिले मी सगळे मुख्यमंत्री.
त्यांच्या कामाचे हे सगळं कारण काँग्रेसमध्ये तुमच्या एवढा अनुभवी कोणीच नव्हता त्यावेळेस म्हणजे. नव्हतं अनुभवी. आणि ठीक आहे, म्हणजे मी सगळ्यांना घेऊन चालण्याची क्षमता हे माझं आणखी पॉझिटिव्ह हे होता म्हणजे. अच्छा. आणि तो आहे बी अजूनही. म्हणजे तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे जुने आमदार मंत्री सांगतील का नाही, त्यांनी आम्हाला घर सांभाळलं. ओके. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तुमचा सल्ला काय राहील? काँग्रेसचे नेते कमी फोडा असं काय तुम्ही नाही, असलं तरी काय राजकारण असं नाही ना. राजकारण हे राज्य घटनेनंच मान्य केलेलं आहे. त्याच्या सत्ताधारी विरोधी पक्ष यात व्यक्तिगत द्वेषाचं काही कारण येत नाही. देवेंद्रजीचं माझं खूप चांगलं आहे व्यक्तिगत. आम्ही खूप चांगले खरं सांगतो. म्हणजे त्या एकदम चांगली भावना त्यांची माझ्याबद्दल आहे, माझी त्यांच्याबद्दल आहे. फक्त आता हे सगळं सर्कस ते सांभाळत आहे सध्या. सोपी सर्कस नाही. 3 जणांची सर्कस एवढी अवघड आहे. प्रत्येकाचं इगो हे सांभाळणं सुद्धा त्यांच्याकरता सोपं नाही. आणि प्रत्येक मंत्री आणि आमदार एवढे उद्योग वाढवतात का रोज काही ना काही खुलासे करण्याची पाळी त्यांच्यावर ती. म्हणजे त्यांना कदाचित असं वाटत असेल कुठून हे मुख्यमंत्री पद घेतलंय असं त्यांना वाटत असेल. त्याला काही इलाज नाही. खरं सांगतो म्हणजे प्रत्येकाचे नाना तऱ्हा आहे त्या सगळ्या. म्हणजे कोण आमदार उतरतोय ते कॅन्टीनला जाऊन बालकाला मारतोय, म्हणजे मुलाला मारतोय एका छोट्या इतक्यापर्यंत. पण गोळीबार कोण करतोय, मंत्री काय बोलतोय, काय त्याला काय धरबंदच नाही अशी अवस्था आहे. आणि त्याचे मुख्यमंत्री ते आहेत. या सैन्याचा सेनापती होणं सुद्धा अवघड आहे. अशा सैन्याचे सेनापती आपसातच टोचाटोची चाललेली आहे. मान अपमान हे मला वाटतं इतकं खराब गव्हर्नमेंट कधी नव्हतं. ते देवेंद्रजी चालवतायत. आता याच्याविषयी काय सांगू, त्यांची मानसिक स्थिती त्यांनाच माहिती. तर हे होते बाळासाहेब थोरात. थोरात साहेब, तुमचं जे मनातलं जे स्वप्न आहे त्या स्वप्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असेच आपण वारंवार भेटत. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.